तर आज आपण नाश्त्यासाठी तुरीच्या घुगऱ्या म्हणजेच तुरीची उसळ कशी करायची तेच बघणार आहोत. महाराष्ट्रीयन न्याहारी सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 30 दिवसाच्या 30 रेसिपीज बघत आहोत. तर यासाठी 1 कप तुरी रात्रभर भिजवून घेतलेली आहे. तुरी जी आहे नेहमी 14 ते 15 तास भिजवून घ्यायच्या, म्हणजे त्या चांगल्या शिजतात. तर या ज्या तुरी आहे, ज्यांच्याकडे तुरीचं पीक होतं त्यांच्याकडे तुम्हाला इझिली मिळेल. याचपासून तुवर डाळ बनते. तर कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम होत आहे तोपर्यंत कांदा बारीक चिरून घ्यायचा, लसूण, आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घ्यायचा आणि कढीपत्ता सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरं, कांदा व कढीपत्ता घालून खमंग फोडणी करायची. आलं, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा. थोड्या वेळ परतल्यावर हळद, हिंग घालून गॅसचा फ्लेम लो करून तोपर्यंत टमाटर बारीक चिरून घ्यायचं. आता यामध्ये बारीक चिरलेलं टमाटर, धणेपूड, जिरेपूड, छोले मसाला आणि तिखट घातलेलं आहे. हे थोड्या वेळ परतल्यावर ज्या भिजवून घेतलेल्या तुरी आहेत त्या घालायच्या आहे. वरून चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे. तुरी भिजतील इतपतच गरम पाणी घालायचं. कुकरचं झाकण लावून लो टू मिडियम फ्लेमवर साधारण 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर झाकण खोलून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करायच्या. तुरी मस्तपैकी शिजलेल्या आहे. वरून खाताना जवस किंवा फल्ली तेल घेऊ शकता. तर नक्की ट्राय करून बघाल. कशा झाल्या कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.